हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर कसे आहात तुम्ही? आय होप सगळं ठीक आहे, तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे। आणि हा आहे स्पेशल ब्लॉग, तो म्हणजे हा ब्लॉग आहे सानूच्या बर्थडेचा ब्लॉग आहे। आणि इथे सानूचा बर्थडे त्या घरीच केला, म्हणजे सानूच्या मम्मी पप्पाने घरीच केलेला। आणि सगळी मुलं चिल्लर पार्टी होती इथे बर्थडेला। फक्त इथे मोठ्यांपैकी आम्हीच होतो, म्हणजे सानूच्या फ्रेंड्सबरोबर, तिच्या छोट्या फ्रेंड्सबरोबर तिच्या मम्मीचे मोठे फ्रेंड्समध्ये आम्हीच होतो। आणि एक होते हमजाची मम्मी, या फक्त आम्ही दोघं तिघंच होतो जे मोठे होतो, बाकी सगळी चिल्लर पार्टी होती। आणि मस्तपैकी तिचा बर्थडे छान झालेला, सगळेजण फोटोज व्हिडिओ जे ते घेतत आहे। आणि सानूसुद्धा अतिशय सुंदर दिसत होती। तर अशा प्रकारे आमच्याकडे विदर्भामध्ये बघा, जेव्हा मला वाटते विदर्भामध्ये नाही, जनरली सगळीचकडे, तर जेव्हा बर्थडे असतो ते आयुष्मान असे करून घेतात, तर 4-5 जणांनी करून घेतात। तर आम्ही 5 जणांनी मिळून केलेलं। आणि आता सानूच्या मम्मीच झाला, आता मी करत आहे। आणि मला खूप थंडी वाजत होती, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा सगळ्यांनाच थंडी वाजत होती, पण सगळेजण स्वेटर जे जे जमलं ते लावूनच होती। आणि मग एक एक करून सगळ्यांनी आयुष्मान सानूचं वगैरे करून घेतलेलं। आणि त्यानंतर मस्तपैकी तिने केक कापला। केक कापल्यानंतर आम्ही केक वगैरे मस्त खाल्ला, त्याचबरोबर नाश्ता वगैरे केलेला। आणि नाश्त्यानेच म्हणजे सायंकाळीच 5-6 वाजता म्हणता तिचा बर्थडे तो झाला। तो त्याला वाजून गेले 7-8 झालेले। आणि तेव्हा मग आता नाश्ता केला। नाश्त्यामध्ये छान होते पदार्थ, समोसे हे ते, तर ते खाल्ल्यामुळे मग कसं झालं, पोट झालं फुल, तर त्याच्यामुळे काही भूक तर लागलेली नाही। हे बघा, सानूचा केकसुद्धा मस्त होता। आणि त्यानंतर मग म्हणजे पियूचे पप्पा आम्ही सगळेजण बसलेलो होतो। तर इथे मी सांगितल्याप्रमाणे सगळी चिल्लर पार्टी आहे, मोठं कोणीच नाही, फक्त सानूचे मम्मी पप्पाचे फ्रेंड्स आहेत असं म्हणू शकतो। आणि छान वाटत होतं। आणि त्यानंतर मग आता म्हणजे हिचा बर्थडे झाला, त्याच्यानंतर मुलं गेली होती त्या दिवशी आयू वगैरे, आयूची मला वाटते ट्रिप होती, आयू होता, आयूची सेकंड डे, म्हणजे त्याच्यानंतरच ट्रिप गेलेली होती। आणि ट्रिपमध्ये बघा, मुलं सगळे ट्रिपमध्ये गेलेले होते। तर आयूची जवळच गेलेली होती, आमच्याकडे मोकळा श्वास म्हणून आहे चंद्रपूरला, तिथे। आणि पियूची गेली होती नागपूरकडे, द्वारकाला। तर आयू पियू वगैरे आले ते स्कूलमधनं, आणि सगळे मुलं आले, जवळपास सायंकाळ झालेली होती। आणि म्हणजे हा स्पेशल सेलिब्रेशनच ब्लॉग आहे असं म्हणू शकतो। तर अंधार तर झाला होता बघा। आता मग सगळ्या टीचर्स लोकांनी सगळ्या मुलांना एका रांगेत बसवलं, आणि प्रत्येकाला आपापली मुलं घेऊन जायची परवानगी तिथूनच मिळालेली। आणि मी इथे तर होते, मुलांना घ्यायला गेले होते। आणि त्यानंतर हा ब्लॉग आहे नेक्स्ट डेचा। आणि नेक्स्ट डेचा ब्लॉग आहे, आम्हाला जायचं होतं तांदूळ आणायला काकूकडे, तर आम्ही तिथे जाणार होतो। आणि त्याचबरोबर मग होता एका फ्रेंड्सचा बड्डे, मला तिकडून जायचं होतं फ्रेंड्सच्या बड्डेला। ही बघा, ही आहे माझी फ्रेंड्स। आणि त्याचबरोबर हिला तुम्ही खूप कमी ब्लॉगमध्ये बघितलं असेल, कारण ही फारशी काही जास्त येत नाही। त्याचबरोबर बाकी तर आम्ही सगळ्याजणी याचे अधूनमधून भेटत असतो, आणि अधूनमधून आमचे ब्लॉग येतच असतात, म्हणजे पार्टीचे तुम्हाला दिसतच असेल। तर मस्तपैकी या फ्रेंड्सची बड्डे पार्टी होती, तिच्या बड्डेला तिने पार्टी दिलेली होती। पार्टीमध्ये बघा, नेहमीप्रमाणे मस्त चिकन, फक्त यावेळेस तुम्हाला हॉटेल वेगळा दिसत असेल, कारण हॉटेल आम्ही जो जायचो तो तिथे गेलेलो नाही, काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणून बाहेर आलेलो। आणि मस्तपैकी सगळ्यांचं जेवण सुरूच आहे। आणि अंधार झालेलाच आहे नेहमीप्रमाणे, कारण की सेलिब्रेट होता तो दिवस निघून जातो। म्हणजे आम्ही बाहेर थोडंसं फिरायला जातो, कोणाचा बड्डे असतो, फिरून आले की सायंकाळी जेवण करूनच येतो, येता अंधार होतो। आणि मस्तपैकी इथे आता आहे आपलं रोस्टेड चिकन, त्याचबरोबर बिर्याणी वगैरे आहे। आणि आम्ही एवढेही फ्रेंड्स खातो, त्याच्यामुळे असं नॉनव्हेजचं आम्हाला काही नसतं की ही खाणार नाही ती खाणार नाही, आम्ही खातो। आणि त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे आम्ही संडेलाच जातो। तर हा तुम्हाला पार्टी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, आवडला तर लाईक सबस्क्राईब सोबत शेअर करा। बाय।